इस न्यूज के प्रायोजक हैं मीना फैशन मॉल। भाजपनं गेल्या 10 वर्षात जनतेला दिलेली आश्वासनं पूर्ण न करता विश्वासघात केलाय। हे लोक सत्तेसाठी प्रचंड खोटं बोलतात, त्यांचा परिणाम आज सर्वसामान्य जनतेला भोगावा लागत असल्याची टीका सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केली आहे। प्रणिती शिंदे या शनिवारी मंगळवेढा तालुक्याच्या दौऱ्यावरती होत्या। या दौऱ्यात त्यांनी भाजप सरकारवर सडकून टीका केली। प्रणिती शिंदे म्हणाल्या, 2014 ते 2019 या काळात भाजपनं काहीच काम केलं नाही, तरी 2019 ते आपल्याला मते मागायला आले, त्यावेळी देखील आपण विश्वासानं त्यांना निवडून दिलं। मात्र त्यांच्या दुसऱ्या कार्यकाळातही त्यांनी फसव्या आश्वासनाशिवाय काहीच काम केलं नाही। हीच वस्तुस्थिती सांगायला आम्ही इथे आलो आहोत। यावेळेस भाजपाच्या फसवणुकीला बळी पडू नका आणि महाविकास आघाडीला मतदान करा, असे आवाहन प्रणिती शिंदे यांनी केलं। प्रणिती यांनी पाणीचा प्रश्न, महागाई, बेरोजगारी, जीएसटी या विषयावरून देखील भाजप सरकारला धारेवर धरलं। मोदी सरकारच्या काळात सर्वात जास्त हाल शेतकऱ्यांचे झाले। दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही, कांद्यावर निर्यात बंदी लागू केली। सद्यस्थितीत पाणी टंचाईचा हा प्रश्न आ वासून उभा आहे। वीज पुरवठा सुरळीत नाही, खतांचे दर वाढलेत, महागाईनं उच्चांक गाठलाय। म्हणजेच या सरकारनं केवळ आश्वासनं देऊन जनतेची फसवणूक केली, अशी टीका प्रणिती शिंदे यांनी यावेळी केली। प्रणिती यांनी आज गावभेट दौऱ्यात होमनाळ, फटेवाडी, तळसंगी, भालेवाडी, डोनस, नंदूर, आरळी, रहाटेवाडी, तामदर्डी, तांडोर, बोरागे, सिद्धापूर, माचनूर, ब्रह्मपुरी या गावांना भेटी दिल्या। यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष ॲडव्होकेट नंदकुमार पवार, शिवाजीराव काळुंगे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख तुकाराम भोजने, महिला तालुका प्रमुख नंदा ओमने, महिला आघाडीच्या जिल्हा उपप्रमुख क्रांती दत्तू, ॲडव्होकेट अर्जुन पाटील, प्रशांत साळे, विष्णू शिंदे, शिवशंकर कवचाळे, ॲडव्होकेट रविकिरण कोळेकर, अजय आदाटे, मनोज माळी, बापू अवघडे, सुनीता अवघडे, नाथा ऐवळे, अमोल मामाने, जयश्री कावचाळे, महांतेश पाटील, शिवाजी काळे, संजीव कवचाळे, सैफन शेख, चेतन पाटील, संगना घोडके, कुमार धनवे, संदीप बाबर, पंडित पाटील, प्रशांत सगलेकर, सचिन नकाते, महेश जोकारे, आयेशा शेख आदी यावेळी उपस्थित होते। ज्यांच्या परिसरात चिमणी होती ते घरांना आजूबाजूला छावणीचं स्वरूप आलं। अहोरात्री लहान मुलांना आळ्याला बाहेर काढलं की आम्ही चिमणी काढतो, तुम्ही रिकामा करा। जणू काय युद्ध होणार होतं असं वातावरण निर्माण झालं। आणि काय झालं, शेवटी विमान लँड पण नाही झालं, टेक ऑफ पण नाही। अजूनही त्यांचं टेक ऑफ आणि लँडिंग हवेतच आहे। 10 वर्ष झाली आपण वाट बघतो। तेच विमान काँग्रेसच्या काळात विमान सेवा सुरू होती सोलापूर। शिंदे साहेबांनी एनटीपीसी आणली। त्या एनटीपीसी मुळे आजूबाजूची अक्कलकोट तालुक्यातली जी गाव आहेत, प्रत्येक गावातले 10 तरी युवक एनटीपीसी मध्ये कामाला आहेत। आणि या 2 कोटी पंतप्रधान सांगितले 2 कोटी युवकांना रोजगार, त्याचे 2 कोटीचा मला हिशोब दाखवा। सोलापूर लोकसभेत किती मुलांना, युवकांना रोजगार मिळाला त्या 2 कोटी? सांगा कसा? महागाई कुठे कमी? उच्चांक जसा उन्हाच्या तापमानाने उच्चांक, तसा महागाई उच्चांक गाठला। शेतकऱ्यांना पीक विमा नाही, दुधाला दर नाही, कांद्याला दर नाही, कांदा निर्यात बंद, तुमच्या चाऱ्याची निर्यात बंद, कांदा मार्केट यार्डमध्ये सडक पडला। सर्वात जास्त हाल जर कोणाचे झाले असतील मोदी सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे झाले। जो आम्हाला अन्न देतो, सोलापुर शहर वासियों का कई सालों का अटूट विश्वास, मीना फैशन मॉल। ईद हो या दिवाली, ग्राहक की पहली पसंद मीना फैशन मॉल। दिवाली हो या रमजान या कोई भी हो त्योहार, मनाओ मीना फैशन मॉल के साथ। अपनी शादी को बनाओ और भी शानदार मीना फैशन मॉल के साथ। मिलेंगे हर रंग, हर क्वालिटी, ढेर सारे वैरायटीज। मीना फैशन में बच्चों से लेकर बड़ों तक के शानदार से शानदार ड्रेस लाचा आपको बिल्कुल ही कम दामों में मिलेगा। हमारा पता कोंताम चौक, सोलापुर।